मी काय पक्कं-बिक्कं सांगत नाही. जसं कारण काय झालं ना, ते उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भामध्ये मला दयानंद नेनेंनी सांगितलं, की हे अमुक-अमुक आहेत, ते होणारच आहेत. तुम्ही जाहीर करून टाका. आणि आपण जाहीर करून टाकलं ना आणि त्यांच्या बातम्या सहसा चुकत नाहीत. तर त्यामुळे मी विश्वास ठेवला आणि दयानंद भलते झाले. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपालच गेले तिकडे. आता उपराष्ट्रपती पदाचा तिढा तर सुटला आणि आताच तुम्हाला सांगतो, की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक एकतर्फी होणार. विरोधी पक्ष म्हणजे ही ती इंडिया आघाडी आहे ना, मी आत्ता सांगतो किमान 50 मतं फुटतील त्यांची. किती? 50. निकाल लागल्यावर माझ्याशी बोलायचं. ओके. पण मग आता भाजपचा अध्यक्ष कोण राष्ट्रीय? परत मी असाच कानोसा घेतोय. काय हो? कोण हो? काय हो? कोण हो? तर मला आत्ता सांगितलेलं नाव आणि ते परत दयानंद नेनेंनी सांगितलेलं नाव आहे राजनाथ सिंह. पण त्यांच्याच बरोबर शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे आणि आपले देवेंद्र फडणवीस हेही रेसमध्ये आहेत, हे विसरू नका.